राज्यभरात पुन्हा पावसाचं थैमान। अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्यात शेतांना नद्यांचं स्वरूप। शेतकऱ्यांवरील अस्मानी संकट आणखी गडद। राज्य सरकारच्या मदतीकडे लक्ष। उजनी धरणातून भीमा नदीत 90,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। पंढरपुरात चंद्रभागा नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याचा वेढा। ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेल्यानं सतर्कतेचा इशारा। अहिल्यानगर शहराजवळून वाहणाऱ्या सीना नदीला पूर। शहरात सर्वत्र पाणीच पाणी। ते घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची तारंबळ। नदीला पूर आल्यानं शहराला जोडणारा कल्याण महामार्ग बंद। वैजापूर तालुक्यातील भिवगावमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं। एनडीआरएफच्या टीमकडून 12 जणांची सुखरूप सुटका। बोरा नदीला पूर आल्यानं 12 जण अडकले होते। पालघरमधील मोडकसागर, मध्य वैतरणा, तानसा धरणातून पाण्याचा विसर्ग। सूर्या, पिंजाळ वैतरणासह इतर नद्या इशारा पातळीवर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट। मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। प्रशासन अलर्ट मोडवर। नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाखारी गावच्या हद्दीत भीषण अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव टेम्पो दुसऱ्या टेम्पोवर धडकला। अपघातात एकाचा मृत्यू। अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी। लहान मुलांसह 39 जणांचा मृत्यू। 50हून अधिक गंभीर जखमी। तामिळनाडूच्या करूरमधील दुर्घटना। सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर। आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारत पाकिस्तानशी भेटणार। पाकिस्तानवर विजय मिळवत आशिया चषक जिंकण्यासाठी भारत सज्ज। तर भारताविरोधात सलग 2 पराभवांनंतर पाकिस्तानच्या कामगिरीकडे लक्ष। आजचा भारत-पाक सामना पीव्हीआर मध्ये दाखवण्यात येणार। ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेचा पीव्हीआर मध्ये सामना दाखवण्यास विरोध। कॅबिनेटला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलं पाहिजे। संजय राऊतांचा हल्लाबोल। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक। दुपारी 3 वाजता बांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठक। बैठकीला शिवसेना नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार। कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेल्याची माहिती। पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी। घायवळनं पासपोर्ट बनवण्यासाठी अहिल्यानगरमधील बनावट पत्ता दिल्याचं समोर। पासपोर्टसाठी परवानगी देणाऱ्या पोलिसांवर प्रश्न उपस्थित।